तुमच्या आमच्यासारख्या लाखो करोडो लोकांच्या स्वप्नांचं शहर म्हणजेच ही आपली मुंबई. कित्येक जण गाव सोडून आपलं नशीब आजमावायला या शहरात येतात आणि इथलेच होऊन जातात. आणि या शहरात कायम गडबडीत असलेले हे बहीण भाऊ सुट्टीच्या दिवशी पण कामाला लावतात यार. किंवा हा तरी प्रोजेक्ट अप्रूव्ह करा म्हणजे झालं. सेव हॅपी होली. अवनी. हा अर्जुन, ग्राफिक डिझायनर, वय 27 वर्ष. थोडा स्ट्रिक्ट आहे पण तेवढाच मस्तीखोर. अगं किती वेळ, चल ना यार लवकर. परत नंतर मार्केटमध्ये गर्दी होते, माहिती आहे ना तुला. हो रे दादा, आता कपड्यांच्या घड्या पण नको घालू का. आणि ही अवनी, शिक्षण BCom, वय 21 वर्ष, हुशार, समंजस, दादाला जीवापाड जपणारी पण लगेच टेन्शन घेणारी. इथे उद्या माझ्या वायवाची तयारी नाही झाली आहे आणि हा वाघ मागे लागल्यासारखा बोंबलतो. झालं माझं, आवरतेय. आता या दोघांच्या गडबडीत अजून एक गडबड होणार असं दिसतंय. चला झाल्या बाबा एकदाच्या घड्या घालू. चला, चावी घेतली, मोबाईल घेतला, वॉलेट घेतलं, तर मस्तपैकी चहा चपाती खातो. चहा चहा. अगं बंद कर ना. कशाला मी चहा ठेवून आतमध्ये गेले, मला ना कळतच नाही आता काय करायचं ते. भिंती काळ्या पडल्या की थोड्याशा ओनर ओरडेल आता. पुसायला पण लागतील. आणि हे भांड त्याच्यामध्ये ना पाणी टाकायला लागेल बहुतेक, कारण हे खूपच करपलंय ग. बापरे, कसं होईल हे साफ. हे बघ, गॅस खाली पण उतू गेलंय बहुतेक. तरी आई मला नेहमी सांगत असते, एका वेळी एकच काम कर. मला लक्ष ठेवायला हवं होतं. ठीक आहे, पाणी टाकून ठेवतो, नंतर मग घास. आईचा व्हिडिओ कॉल आला. नाही ना, आता नको उचलू. हा आई. काय रे, निघालास का मार्केटला? तो कुठे आहे? हा आई, काय म्हणतेस? ये मॅगी बनवतोय. मॅगी सुट्टी आहे ना दादाला आज. हा, मग आम्ही मॅगी पार्टी करतोय. कुठे आहे का तो मॅगी मसाला? हा पण इथेच आहे. लगेच बनवूया आणि खाऊया आणि मार्केटला जाऊया आता. हा, जाऊ माय आम्ही. मी करते तुला call. हो, टाटा. बाय बाय बाय. कले तुला हा. येडे. अरे माझं लक्ष नव्हतं. भांड. जाऊ दे, पाणी टाकून ठेवतो, नंतर खास. मैडम ऑर्डर OTP. मैंने नहीं मंगाया. दादा तू काही मागवलेस का? अगं ती हार्ड डिस्क खाली असेल माझी. OTP हवाय ना. अरे ये बर्तन तो पूरा जल गया. OTP दूं या बर्तन घिसने के लिए दूं? OTP. OTP काय? एवढा कसला विचार करतोयस तू? तुला काय मी माझ्या घरातली भांडी घासायला लावणार आहे का? घे. 2870. हाँ 2870. मैडम आप वो टूथपेस्ट कौन सा यूज करते हो? का रे, तू प्रत्येक डिलिव्हरी केल्यानंतर ब्रश करतोस का? नहीं, मैंने वो रील में देखा था. वो अगर आप व्हाइट वाला टूथपेस्ट को एकदम लगा के रखोगे ना, तो दूसरे दिन क्या चमकेगा ना मैडम, एक नंबर. थैंक यू. वो रेटिंग दे देना. देते. थैंक यू मैडम. ए दादा चल, ते भांड ठेव, आपण मार्केटला जाऊन येऊ. चल पटकन. हे भांड घासल्याशिवाय आपण कुठेही जायचं नाही. बघ ते कशी हालत झाली आहे बघ. पहिले साफ करूया. आज भांडी घासायचं टर्न तुझं आहे की नाही? आता ते साफ करायचं, मगच आपण जायचं. दोघीच घरभर वास येत राहील. अरे मी करेन ना नंतर. मी म्हणाले का मी नाही करणार म्हणून. माझी वाय उद्या. मी जर का हे सगळं करत बसले ना तर मला काहीच अभ्यास नाही करता येणार. चल ना आपण जाऊन येऊ पटकन. चल यार, यांचा परत कॉल. हा सर. हो, मी त्या होळीचा एच मोठा काढला होता ना. आता मीडियम. हा ठीक आहे. हो 5 मिनिटं द्या मला, मी करतो. अवनी, ते ॲक्च्युली मला आता अर्जंट परत सिस्टीमवरती बसावं लागणार आहे. अगं ते त्यांनी परत चेंजेस सांगितल्यात. तू एकटी जाशील? मी एकटीच जाणार होते. तू मला म्हणालास की आपण बाईकवरनं जाऊ, पटकन जाऊन येऊ, म्हणजे कसं तुला ऊन नाही लागणार. इतक्यात ना मी मार्केटमधनं जाऊन पण आले असते. जाते मी आता एकटीच. थांब, हे घेऊन जा आणि आल्यावरती घास. अरे यार. हा सर बोला ना. हो, हा काय, PC समोरच बसलोय. झालंय काम. हो, एच मीडियम साईजचा केला ना. हा ठीक आहे. ए दादा चल, मी येते. प्लीज येताना ऍसिडिटीच्या गोळ्या आणशील. ढेकर देऊन देऊन ना माझा ड्रॅगन झालाय. शिरे घाणरड्या. बरं चल बाय. लवकर ये. हो.
अहो मी 10 वेळा क्लायंटला चेंज करून दिलेत सर. कधी म्हणतोय एच मोठा कर, कधी म्हणतोय ओ मोठा कर, आता म्हणतोय वेगळेच रंग टाक. कसं शक्य आहे प्रत्येक वेळेला? आणि मी सकाळपासून काम करतो. मी जरा ना 2 तास ब्रेक घेतो प्लीज. त्यांना जर का खूप अर्जंट असेल ना तर मग त्या प्रसादला करायला सांगा. तो तसाही रिकामटेकडाच आहे. होय, बरं झालं आठवण केलीस. कोथिंबीर पण घ्यायची. सगळं व्यवस्थित हो घे. सगळं व्यवस्थित घेईन. आणि तुझी उद्या परीक्षा आहे ना? हो, आता सामान घेईन, घरी जाईन आणि मग तयारी करेन. आता मस्त झोपायची तयारी करूया. हो आई, तिकडेच आली, आजींकडेच आली आपल्या भाजी घ्यायला. टोमॅटो कसे आहेत ग? टोमॅटो कसे? सगळं घेतलंस का ग नीट? हो घेतलं सर्व. हा, अशीच मदत करत जा दादाला. हो ग आई, मी करते मदत. आता सुद्धा त्याच्याच गोष्टी आणायला आली. दादाचं सगळं काम झालं? झालं. आणि तुझी उद्या परीक्षा आहे ना, त्याचा अभ्यास झाला. आणि हो, दादाला एका मुलीचा फोटो व्हॉट्सअप वरती पाठवलाय. झाली. प्रोफाईल बघून झाली का? हा, आणि मला झालं. सांग. तुझं मुद्द्याचं बोलून झालं? आई ऐक ना, माझ्याकडे ना ऑलरेडी खूप सामान आहे. मी घरी जाते आणि तुला निवांत कॉल करते. आणि मला ना अजून मेडिकलला जाऊन दादासाठी ॲसिडिटीची गोळी पण घ्यायची. त्यामुळे मी तुला करते आरामात. ठीक आहे? बाय बाय बाय. बाय. घरी जाते, ते भांडं स्वच्छ करते आणि त्यामध्ये ना दादाला मस्त चहा करून देते. हा, क्या बात आहे. मस्त. अवनी खुश होणार आहे आता. बरं झालं किचन वगैरे आवरलं. अवनीचा किमान 1 तास तर वाचला. हा, भांडं घासलं, किचन आवरलं, घर साफ केलं. कमाल आहे मी. अवनी वेलकम. दादा. ए दादा, काय रे, डोळा लागलेला? या वेळेला कोण झोपतंय? मी सगळं सामान आणलंय, तुझ्या ऍसिडिटीच्या गोळ्या पण आणल्या. हा, त्या गोळ्या आहेत ना, त्या किचन मध्ये जा आणि फ्रीज वर ठेव. किचन मध्ये तर जावंच लागणार. ते भांडं घासायचंय ना अरे आपलं मगाच. किती वास येतो यार मगाचपासून त्या करपलेल्या भांड्याचा. शी, किचन पण किती अस्ताव्यस्त आहे. आवरायला पाहिजे ते. मला ना अजिबात आवडत नाही किचन आवरलेलं नसेल तर. करते मी. होईल ते 5 मिनिटात होईल, करते मी. लवकर कर जरा, कंटाळा आला मला. दादा. दादा. ए दादा, काय केलंस तू हे? हे बाबा, काय एवढी काय रेखतीयस? काय झालंय? का केलंस तू हे? काय केलं मी? भांडस तर घासलंय. दादा, तुला कळत नाहीये तू का घासलंस? तुला थँक्यू म्हणायचंय आणि मला काहीतरी वेगळंच ऐकायला येते का? तुला कळतंय का तू काय केलंस? हे जर का आईला कळलं ना. आईचा फोन आलेला तुला. तू आईला सांगितलंस ना? यार दादा, तू म्हणजे आता काय खरं नाही. आईला काय झालंय? इतकी का पॅनिक होतीयस? फार लहानशी गोष्ट आहे ही. तू शांत हो. ये इथे सोफ्यावर बसे. ये बस बस इथे. ठेवते भांडं इथे. काय इतकी पॅनिक होतीयस? काय झालंय? खूप छोटीशी गोष्ट आहे का ती? एवढं काय आहे त्यामध्ये? तुला आई काय बोलली का? नाही रे दादा, पण आई ना नेहमी मला समजवत असते की दादाला खूप वर्कलोड आहे, त्याला खूप कामं असतात, त्यामुळे तू निदान घराकडे लक्ष दे, किचन व्यवस्थित ठेव, त्याला काय हवं नको ते बघ. आणि आपण आलटून पालटून भांडी घासतो हे तर आईला माहितीच नाहीये. हे तिला जर कळलं ना तर तिला खूप वाईट वाटेल. त्यात आज भांडी घासायचा माझा टर्न होता, तरी तू का घासलीस भांडी? पहिली गोष्ट म्हणजे मला पण आईचा फोन आला होता, पण मी तिला यातलं काहीही सांगितलेलं नाहीये. ठीक आहे? आणि हे बघ, जसं मला ऑफिसचं लोड असतं, मला ते क्लायंटचे कॉल वगैरे येतात, ह्या सगळ्या प्रेशर खाली मी असतो, तशीच तू पण वायवा, परीक्षा या सगळ्या लोडमध्ये असतेस ना. नाही तसं नाहीये, पण दादा मला मी तुझ्यावरती ओझा असल्यासारखं वाटतंय. अवनी, कुठपर्यंत पोचली आहे सगळं तू? काय बोलतेस? आणि हे तू का होशील माझ्यावरती ओझं? एक सांगू, म्हणजे मला सांगायची अजिबात इच्छा होत नव्हती, पण मी सांगतो. जेव्हा मी या घरात एकटा राहायचो ना अवनी, तेव्हा ना खूप त्रास व्हायचा अगं मला. ऑफिसमधलं प्रेशर, बॉसचे टोमणे, ती ऑफिसमधली स्पर्धा, ते पॉलिटिक्स, ते सगळं फ्रस्ट्रेशन. आई सतत मुलींचे फोटो पाठवायची, लग्नाचं बघ, वय वाढतंय वगैरे. मला नाही अगं झेपायचं ते प्रेशर सगळं. रोज रात्री काही ना काहीतरी विचार करत बसायचो खिडकीत उभं राहून. पण तू आल्यापासून पूर्ण घराचं वातावरण बदललंय. मला कॉफी मिळतेय, मला चहा मिळतोय, मला छान कुणाची तरी मस्करी करायला, मज्जा करायला कुणीतरी हक्काचं माणूस आलंय माझ्याकडे. मी किती खुश आहे माहिती आहे तुला?
त्यामुळे ना तू ओझं नाही आहेस माझ्यावर, कळतंय? मला माहितीये मी किती भारी आहे ते. मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. काय आहेस ग तू? मी इथे या करपलेल्या भांड्याला घासलं, स्वच्छ केलं आणि तू तेच मी सांगते, तू का घासलंस? का घासलं म्हणजे? तू इथे आली असतीस दमून भागून, परत मग किचन मध्ये गेली असतीस, मग किचन मध्ये जाऊन परत ते घास किती वेळ लागतो माहितीये का ते घासायला, त्यात परत तुझा वेळ गेला असता. मग तू अभ्यास कधी केला असतास? अभ्यास कधी केला असतास? तुझ्या वायवाची तयारी कधी केली असतीस? आणि मग त्या उद्या सरांना उत्तर कोणी दिली असती प्रश्नांची? तू. नको बाबा, ते तुमच्या अकाउंट बिकाउंटचे हिशोब करताना ना माझी फापलेल. त्यापेक्षा आपलं फोटोशॉपचं दुकान चांगलं आहे का? होळीचे वगैरे पोस्टर बनवायचे, सगळ्यांना पाठवायचे, विषय संपला. टेन्शन नाही घ्यायचं जास्त. पण काही बोलता आता, भांड अगदी चकाचक केलंस. मग ह्या चकाचक भांड्यामध्ये जर का तुला आलं वगैरे टाकून टकाटक चहा दिला तर? हो बघा नक्की आवडेल ना? हो. माहिती ना आल्याचा चहा कसला बाप लागतो तो. हो. असं वाफ वगैरे येणारा मस्त पैकी. मस्त मस्त है ना? हा. आवडेल? हो. पिशील? हो. जा मग कर. जा पटकन जा, वाजलेत बघ किती. वायवाची तयारी, उत्तर, अकाउंट, चला. मस्त सुगंध येतोय चहाचा सगळीकडे. आलं विलं किसू ना मस्त पैकी. काय बघत राहतेस त्या चहाकडे? तुझ्या बघत राहणार तो काय लवकर उकळणार आहे का? असू देत, मी त्याला असंच बघत बसणार. जोपर्यंत तो पूर्ण उकळत नाही आणि मी त्याला कप मध्ये ओतत नाही तोपर्यंत मी त्याला असंच बघत बसणार. उकळला बंद कर, परत मलाच भासायला लावशील भांडी. नाही, कसं आहे ना, मला आयुष्यात रिस्कच नकोय. रिस्क पाहिजे का पोरी? रिस्क आहे ना, तो इश्क आहे. इश्कवर ना आठवलं, ते आईने पाठवलेलं स्थळ, ती मुलगी कशी वाटली रे? मी तिचा फोटो पण डिलीट करून टाकला. आणि तू फालतू गोष्टींचा विषय कशाला काढतेस का आता? दे चहा दे. मला बघायचं होतं त्या मुलीला. गप यार अवनी, तू नसत्या भानगडीमध्ये पडू नकोस आमच्या. मग तुझी एखादी भानगड असेल ती सांग ना आईला. एक्सक्यूज मी, ती भानगड नाही आहे माझी. ऍज अ फ्रेंड आहे फक्त. मग ऍज अ फ्रेंडशी लग्न करून टाक. लग्न? माझं लग्न व्हायला अजून चिक्कार वेळ आहे. हे बघ आताशी एकच केस तर पिकलाय. 1 ते 100 कधी होतील ना कळणार नाही तुला. होऊ देत, पण मला जेव्हा हवंय तेव्हाच मी लग्न करणार. आणि तसे माझं टार्गेट आहे, पहिले तुझं लग्न करायचं.